हा तिरंगा फक्त भारताच्या मातीवरच फडकत नाही, तर तो जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अभिमानाने फडकतोय. आज 15 ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्याचा 80वा वर्धापन दिन. दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून अमेरिकेच्या भूमीपर्यंत आज भारताच्या स्वातंत्र्याचा उत्सव पाहायला मिळतोय. अमेरिकेतील डेलावेअर, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्क या राज्यांनी 15 ऑगस्टला इंडिया डे किंवा इंडिया इंडिपेंडन्स डे म्हणून घोषित केले. साता समुद्रापार असलेल्या अमेरिकेच्या भूमीवर भारताचा तिरंगा आज अभिमानाने फडकतोय. पण यामागचं नेमकं कारण काय आहे? अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांचं योगदान किती मोठं आहे? आणि एकीकडं भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये टॅरिफवरून वाद सुरू असताना दुसरीकडं अमेरिकेत भारताचा स्वातंत्र्य दिन इतक्या अभिमानाने का साजरा केला जातोय? चला जाणून घेऊया, अमेरिकेच्या भूमीवर भारत माता की जय असा जयघोष का घुमतोय. नमस्कार, मी किरण, तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. पण यंदाचा 15 ऑगस्ट थोडा वेगळा आहे, कारण भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या अमेरिकेतील काही राज्यांमध्ये हा दिवस विशेष पद्धतीनं साजरा केला जातोय. डेलावेअर, न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी या राज्यांनी 15 ऑगस्ट 2026 म्हणजे आजचा दिवस भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं इंडिया डे किंवा इंडिया इंडिपेंडन्स डे म्हणून मान्य केलाय. या घोषणांमध्ये अमेरिकेतील भारतीय अमेरिकन समुदायानं दिलेल्या योगदानाचा गौरवही करण्यात आलाय. आता प्रश्न असा आहे की अमेरिकेतील या राज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याला अशी मान्यता का दिली? यामागे सर्वात महत्वाचं कारण आहे अमेरिकेत राहणारा भारतीय समुदाय. अमेरिकेत मोठ्या संख्येनं भारतीय वंशाचे लोक राहतात. डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, शास्त्रज्ञ, व्यावसायिक आणि उद्योजक अशा अनेक क्षेत्रांमध्ये भारतीय आपलं योगदान देत आहेत. त्यामुळं अमेरिकेतील भारतीय समुदायाचा प्रभाव गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलाय. म्हणूनच 15 ऑगस्टला इंडिया डे म्हणून मान्यता देणं म्हणजे केवळ भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करणं नाही, तर हा अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयाच्या योगदानाचा सन्मान करणंही आहे. विशेषतः न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीमध्ये भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं तिथं भारतीय सण, संस्कृती आणि स्वातंत्र्य दिनाशी संबंधित कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यंदा तर भारताच्या स्वातंत्र्याला 80 वर्ष पूर्ण होत असल्यामुळं या उत्सवाला आणखी विशेष महत्त्व मिळाले. इथून पुढे आणखी एक महत्त्वाचा भाग सुरू होतो, तो म्हणजे भारत आणि अमेरिकेचे सध्याचे नेमके संबंध कसे आहेत. गेल्या काही वर्षात भारत आणि अमेरिका अनेक क्षेत्रांमध्ये जवळ आलेत. संरक्षण, तंत्रज्ञान, अंतराळ, ऊर्जा आणि व्यापार अशा अनेक क्षेत्रांमध्ये दोन्ही देश एकमेकांसोबत काम करत आहेत. अगदी अलीकडे म्हणजे ऑगस्टच्या सुरुवातीलाच भारत आणि अमेरिकेची अंतराळ क्षेत्रातील संयुक्त कार्यगटाची बैठक भारतातच झाली. यावरून दोन्ही देशांमधील सहकार्य केवळ राजकारण आणि व्यापारापुरतं मर्यादित नसल्याचं दिसतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातही नियमित संपर्क राहिलाय. अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दोन्ही नेत्यांमधील संबंध चांगले असल्याचं म्हटलंय. पण याच वेळी भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापाराच्या मुद्द्यावर काही अडचणीही आहेत. रशियाकडून भारत खरेदी करत असलेल्या तेल खरेदीवरून अमेरिकेचा भारतावर मोठा दबाव आहे. अमेरिकेत रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर मोठे टॅरिफ लावण्याबाबत चर्चा सुरू आहे. भारतासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे, मात्र भारत सरकारनं स्पष्ट केलंय अमेरिका आणि भारत यांच्यात या विषयावर चर्चा सुरू असून दोन्ही देश नियमित संपर्कात आहेत. म्हणजेच भारत आणि अमेरिका संबंधाचं चित्र थोडं वेगळं आहे. एका बाजूला मैत्री आणि सहकार्य आहे, तर दुसऱ्या बाजूला व्यापार आणि टॅरिफ बाबत मतभेद आहेत. म्हणूनच अमेरिकेतील काही राज्यांनी 15 ऑगस्टला इंडिया डे म्हणून केलेली घोषणा ही दोन्ही देशांमधील सर्व मतभेद संपल्याचं चिन्ह नाही, तर त्याचा मुख्य अर्थ असा आहे की अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायाचं महत्त्व आणि योगदान मोठं आहे. हजारो किलोमीटर दूर राहूनही भारतीय आपल्या देशाशी जोडलेले आहेत. भारताचा स्वातंत्र्य दिन ते तितक्याच अभिमानाने साजरा करतात आणि अमेरिकेतील राज्यांकडून मिळालेली ही मान्यता त्या भारतीय समुदायाच्या योगदानाची घेतली गेलेली दखल आहे. तिरंगा कुठेही फडकला तरी त्याचा रंग भारतीयाच्या मनात देशासाठी अभिमानाची भावना जागवतो. भारतापासून हजारो किलोमीटर दूर अमेरिकेत राहणारा भारतीय आजही आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि आपल्या तिरंग्याशी तितकाच जोडला गेलेला आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापारासारख्या काही मुद्द्यांवर मतभेद असतील, पण जगाच्या पाठीवर जिथे जिथे भारतीय आहे तिथे तिथे भारताचा तिरंगा आणि भारताची ओळख अभिमानाने जपली जाते. कारण भारतीय असणं ही केवळ ओळख नाही, तर ती एक भावना आहे.